पुणे पालिकेने माझ्यावर ही वेळ आणली। दादासाहेब गायकवाडांनी हा आरोप केलाय। पूर्वीच्या आश्रमाचं भाडं वाढल्यामुळे आम्हाला जागा नाही असं दादासाहेब गायकवाड यांनी म्हटलंय। जागेच्या मागणीसाठी आम्ही सर्वजण उपोषणाला बसलोय। दादासाहेब गायकवाडांनी प्रतिक्रिया दिली। या ज्येष्ठ नागरिकांची सगळी व्यवस्था मी करतो, यांना कुठलाही त्रास नसल्याची प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिलेली आहे। दादासाहेब गायकवाडांशी संवाद साधलाय प्रतिनिधी बालाजी पोलदार। पुण्यात 16 वयोवृद्ध नागरिकांना उघड्यावर जे आहे ते ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। ज्या संस्थेकडे हे सगळे नागरिक आहेत ते संस्थेचे दादासाहेब गायकवाड माझ्यासोबत आहेत। दादासाहेब, तुमची संस्था नेमकं काम काय करते? हे 16 नागरिक तुमच्याकडे कसे आले आणि आता यांची सगळी अवस्था काय? सर्वप्रथम पुढारी परिवाराच्या या जागेवरती मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। या जागेवरती तुम्ही आजी आजोबांना न्याय देण्यासाठी आलात। आम्ही या जागेवरती 16 आजी आजोबा सांभाळतो। आतापर्यंत मी शेकडो आजी आजोबांना सांभाळलेला आहे आणि हे माझ्याकडे पोलीस प्रशासन आणि ससून हॉस्पिटल यांच्याकडनं येतात। ससून हॉस्पिटलमध्ये जे 108 मार्फत जे आजी आजोबा दाखल करतात आणि काही नातेवाईक त्यांना दाखल करून जातात आणि पळून जातात आणि पुन्हा 1 वर्षानंतर त्यांना जाग येते की मला जातीचा मला मृत्यू दाखला पाहिजेत। मग त्या पुष्कळसारखे माणसं जागे होतात आणि मग माझ्याकडे येतात। तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही त्यांची हेळसांड करताय, उघड्यावर ठेवताय, ते आजारी आहेत। तुमच्या संस्थेला हे शक्य नसेल तर तुम्ही का करताय असं? आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत। आमच्याकडे ॲडव्होकेट परिषदी विधितज्ञ असलेले शिवाजीनगर कोर्टाचे यांची वस्तू आमच्याकडे भाडे तत्वावरती आहे। फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या पाठीमागे या जागेवरती असताना आम्ही या जागेवरती चांगलंच राहत होतो, परंतु मालकांनी भाडं वाढ केल्यामुळे आम्हाला या जागेवरती यावं लागलं। म्हणजे पुणे महानगरपालिकेला गेल्या 8 वर्षापासून मी जागा मागतोय की पुणे महानगरपालिकेनं डिपॉझिट ठेवून व भाडे तत्वावरती आम्हाला एखादा मोकळा प्लॉट द्यावात किंवा बिल्डिंग द्यावीत अशी आम्ही त्यांना मागणी करतो। परंतु त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि भाडे तत्वावरती भाडं वाढवल्यामुळे आम्हाला आंदोलन रूपामध्ये या जागेवरती आम्हाला यावं लागलेलं आहे। तुम्ही एवढं सामाजिक काम करताय, एवढ्या वयस्कर लोकांसोबत आंदोलन करा तुम्ही एकटे केले असते, काही सामाजिक कार्यकर्ते घेऊन केले असते, यांना रस्त्यावर आणून। आणि एवढीच सामाजिक कामाची तुमची पार्श्वभूमी असताना तुम्ही प्रशासनाला कळवलं नाही का बाबा हे 16 वयोवृद्ध नागरिक आहेत, ह्यांना घेऊन कुठं जाऊ, ह्यांना कसं राहायला ठेवायचं, ह्याची व्यवस्था कोण करणार? पुणे महानगरपालिकेला, प्रशासनाला महाराष्ट्र सरकारची खरे तर ही जबाबदारी आहे, परंतु महाराष्ट्र सरकारला लाजोल असं मी काम करतोय।